मागील आठवड्यापासून जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ पश्चिम विदर्भामध्ये झालेली आहे। 3 ते 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर मार्च महिन्याचा 14 वर्षातला रेकॉर्ड यावर्षी तापमानाचा मोडलेला आहे। जवळपास तापमान हे अमरावतीचं 40 अंशाच्या वर गेलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये देखील उन्हाचे चटके बसणार असल्याचं बोललं जातं आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत हवामान तज्ञ अनिल बंड सर आहेत। सर, काय सांगणार? तापमानात मोठी वाढ झालेली आहे पश्चिम विदर्भातील अमरावती असेल, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये, वाशिम, काय कारण आहेत यावर्षीचे एवढं तापमानाची? यावर्षी आपण पाहिले असेल तर पावसाळा हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बंद झाला आणि त्यानंतर पश्चिम हिमालयावर जे पश्चिमी विक्षोभ येतात तर त्यांची संख्या तुलनात्मकरित्या कमी झालेली असून जे पश्चिमी विक्षोभ आलेले आहेत ते सुद्धा कमजोर स्वरूपाचे होते। त्यामुळे हिमालयावर बर्फवृष्टी हे कमी प्रमाणात झालेली असून त्यामुळे हिमालयाची बरीचशी जमीन ही उघडी आहे, बिना बर्फाच्छादित असल्यामुळं सूर्यकिरणे डायरेक्ट त्यामध्ये शोषल्या जात असून त्यामुळे पश्चिम हिमालयाचे तसेच हिमालयीन भागाचे तापमान वाढलेले आहे आणि वारे तिकडून येत असल्यामुळे, वायव्येकडून येत असल्यामुळे ते गरम हवा विदर्भाकडे आणि पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्राकडे येत आहे। त्यामुळे या भागातले तापमान वाढलेले आहे। तसेच गेल्या काही दिवसापासून जे हवामान बदल होत आहे त्याचासुद्धा यामध्ये वाटा असून त्यामुळे सुद्धा हवामान बदललेले असून तापमान वाढ होतच आहे। तसेच यावर्षी या आठवड्याचे पश्चिम विदर्भातील तापमान जर आपण घेतले मागील 7 दिवसाचे तर ते ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात जास्त असून हा मागचा आठवडा हा इतिहासातील सर्वात उष्ण आठवडा म्हणून हे झालेला आहे। आणि पश्चिम विदर्भात गेल्या 2 महिन्यापासून पावसाचे प्रमाण नगण्य असून वातावरण कोरडे झालेले आहे आणि त्यामुळे जमिनीमध्ये सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषला जात असून तसेच सध्या सूर्याचे उत्तरायण चालू असल्यामुळे सूर्यप्रकाशाचे ताससुद्धा वाढलेले आहे। किती दिवस आज संपूर्ण म्हणजे उन्हाळा तर तापणार आहे, परंतु अशा पद्धतीचं ऊन जे जीवाची लाई लाई करतं असं ऊन किती दिवस राहणार आहे की यापासून काही नागरिकांना दिलासा मिळू शकतो आगामी काळांमध्ये? सध्या पश्चिम हिमालयावर एक पश्चिमी विक्षोभ आणि चक्राकार वारे सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे पुढील 2-3 दिवसात विदर्भात पावसाची शक्यता निर्माण झालेली असून त्यामुळे तापमान 2-3 डिग्रीने कमी होऊन लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आजचं तापमान किती आहे? आजचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असून त्यामध्ये आणखी आज थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। संत्रा बागांना सर फटका बसतोय मोठा, ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झालेली आहे, काय कारणं आहेत, काय उपाययोजना केल्या पाहिजे? मागच्या 8 दिवसापूर्वी थंड हवामान असताना अचानक तापायला लागलेले असून तापमान हे 38 ते 40 डिग्रीच्या आसपास गेलेलं आहे। त्यामुळे संत्रा बागांना फटका बसलेला असून त्यामुळे लहान संत्र जे आहे, शेवटी जे फूट झालेली आहे संत्र्याची ते गळत असून झाडांना फटका बसलेला आहे। तसेच उष्ण वारे जे वाहत आहे त्यामुळे झाडांमधील पाणी कमी होत आहे आणि लोकांनी यापुढे संत्रा बगीच्याच्या भोवताल वृक्षाचा पट्टा लावणे आवश्यक असून संत्रा बागेमध्ये रात्रीच्या वेळेस स्प्रिंकलर चालवून संत्रा बागा थंड ठेवणे आवश्यक आहे। नक्कीच आपण बघू शकतो हे हवामान तज्ञ अनिल बंड सर होते। ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झालेली आहे त्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहे। मात्र दुसरीकडे पुढील 2 ते दिवसांमध्ये हलक्या सरीचा विदर्भामध्ये पाऊस देखील होऊ शकतो, त्यामुळं तापमानात थोडीशी किंचित घट होऊ शकतं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।